केंद्रीय मंत्री श्री अनंत कुमार जी आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री हंसराज अहीर जी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आज जेव्हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहेत, महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात अनेक संस्था आणि त्यासोबत रोजगाराच्या संधी आमच्या दोन्ही मंत्री महोदयांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत। विशेषतः औरंगाबादमध्ये त्या ठिकाणी जे सिपेट आहे त्याची क्षमता वाढवण्याचा एक निर्णय झालेला आहे। 4000वरून 6500 ती क्षमता जाईल। त्यासोबत औरंगाबादमध्ये बल्क ड्रग पार्क सुरू करण्याचा देखील निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जळगावमध्ये एक सिपेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती असेल की सिपेट हे प्लास्टिकमध्ये रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजचा दर्जा त्याला आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की जवळजवळ देशाला 8 लाख अशा इंजिनियर्सची आवश्यकता आहे आणि आज आपण केवळ 65,000 इंजिनियर्स त्यातले तयार करतो। त्यामुळे 100% ज्याच्यात रोजगार मिळू शकतो अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे। तर त्याच्यामध्ये हाही निर्णय झालेला आहे की जळगावमध्ये सिपेट तयार करण्यात येईल। त्यासोबत प्लास्टिक पार्क हा देखील जळगाव जिल्ह्यामध्ये तयार करण्यात येईल। हा प्लास्टिक पार्क 100 एकरावर तयार करण्यात येईल। 1000 कोटीची गुंतवणूक याच्यामध्ये केली जाईल आणि याच्यातनं डायरेक्ट इनडायरेक्ट 1 लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता या प्लास्टिक पार्कची आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यातनं रोजगाराची निर्मिती होईल। त्यासोबत नागपूरमध्ये नायपर जी फार्मास्युटिकल्स मधली एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे त्याच्या स्थापनेचा निर्णय हा मागच्या काळातच मंत्री महोदयांनी घोषित केला होता। आज त्याला जागा देण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो देखील आम्ही मंजूर केला आणि 100 एकर जागा आम्ही देतोय। या पुढच्या आठवड्यात त्याच्याकरता टीम सेंट्रल गव्हर्नमेंटची येणार आहे आणि ती जागा देखील त्या ठिकाणी मान्य होईल। त्यासोबत मेडिकल डिव्हायसेस पार्क हा नागपूरमध्ये सुरू करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यातनंही मोठ्या प्रमाणात रोजगार जे आहे तो आपल्याला त्यानिमित्ताने प्राप्त होणार आहे। त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्यामध्ये 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। एक म्हणजे एक सिपेट हे कारण प्लास्टिक इंडस्ट्री बरीच असल्यामुळे त्या ठिकाणी एक सिपेट पुण्यामध्ये सुरू करायचा निर्णय केलाय। त्यासोबत जे आपलं हिंदुस्तान अँटीबायोटिक्स आहे त्याच्या रिव्हायवलचा देखील निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या जागेचं मॉनिटायझेशन आपण करतो। म्हाडा ती जागा काही प्रमाणात घेणार आहे आणि त्यातनं त्याचं संपूर्ण रिव्हायवल HAL चं त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्यासोबत कोकणामध्ये थल 3 याच्या माध्यमातून जेवढा आपल्याला युरिया फर्टिलायझर वगैरे सगळं लागतं ते सगळं महाराष्ट्रातच तयार व्हावं इतकी मोठी क्षमता या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार होते आणि त्यातही मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे आणि महाराष्ट्राला त्याचा एक मोठा फायदा देखील होणार आहे। आणि मला असं वाटतं की या माध्यमातून अतिशय चांगल्या सेंटर ऑफ एक्सलन्स असलेल्या संस्था आणि त्यासोबत मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, इथे रोजगाराच्या संधी चंद्रपूरमध्ये देखील सिपेट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्याच्याकरता 15 एकर जागा ही आज देण्याचा निर्णय MIDC मध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्यासोबत अजून काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आले की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं एक जे आपले जेनेरिक औषधी आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री जनौषधी जी योजना आहे तर त्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 100 स्टोअर्स तयार करायचे, ज्याच्यामध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये आम्ही ते करू आणि अन्य ठिकाणी ते करू। तर त्या संदर्भातला MOU आम्ही करतो आणि 100 जागा शोधून केंद्र सरकार ते दुकान सुरू करण्याकरता 2.5 लाख रुपये अनुदान देखील देईल, म्हणजे त्याच्या फर्निशिंग करता आणि पूर्ण त्याच्याकरता जी काही औषधं वगैरे आहेत त्या सगळ्या उपलब्ध करून देईल अशा प्रकारचा देखील निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यासोबत जो प्लास्टिकचा कचरा आहे शहरांमधला त्या संदर्भातली एक चांगली योजना केंद्र सरकारने दिली आहे, ज्याच्यामध्ये प्लास्टिकचं संपूर्ण त्या ठिकाणी त्याचा ग्रॅन्युअल्समध्ये कन्व्हर्ट करायचं या संदर्भातलं एक त्यांनी मॉडेल तयार केलेलं आहे, ज्याचं फंडिंग ते स्वतः करतायत आणि त्यांना जर 1-1.5 एकर जागा उपलब्ध करून दिली तर फंडिंग करून त्या ठिकाणी
रॅक पिकर्स जे आहेत कचरा जमा करणारे त्यांनी तो सगळं प्लास्टिक त्या ठिकाणी आणायचं आणि त्या ठिकाणी त्याचं ते कन्व्हर्शन 100% करून देतील आणि त्यांना एक रेव्हेन्यू मॉडेल इकॉनॉमिक मॉडेल देखील त्यांनी तयार करून दिलं आहे. तर मला असं वाटतं की तीही एक अतिशय चांगली योजना ही केंद्र सरकारच्या वतीनं आज या ठिकाणी घेण्यात आली आहे. मी दोन्ही मंत्री महोदयांचं फार आभार मानतो. विशेषतः हंसराज भैया अहिर जे आपल्या महाराष्ट्रातनंच आहे ते सातत्याने महाराष्ट्रातले सगळे मुद्दे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये त्यांच्या विभागाच्या माध्यमातून हा विकास झाला पाहिजे असा प्रयत्न करतायत आणि त्यांनी केलेल्या सगळ्या मागण्या त्यांच्यासोबत असलेले मंत्री अनंत कुमारजी यांनी त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्राला आज या म्हणजे मोदीजीच्या सरकारला जेव्हा 2 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने इतक्या मोठ्या प्रमाणात संस्था आणि रोजगाराच्या संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्लास्टिक पार्क जळगावला, चंद्रपूरला सिपेट इन्स्टिट्यूट. आता म्हणजे विदर्भामध्ये चंद्रपूर आणि नागपूरला सिपेट, नायपर आणि मेडिकल डिव्हायसेस, औरंगाबादला सिपेट एक्सटेन्शन आणि बल्क ड्रग पार्क, जळगावमध्ये सिपेट आणि प्लास्टिक पार्क, पुण्यामध्ये सिपेट आणि HAL जे आहे त्याचं रिवायवल आणि कोकणामध्ये थल 3. अनंत कुमार जी, एक क्वेश्चन ऐसा है कि यूरिया के दाम कम करने के लिए केंद्र सरकार क्या उपाय कर रहे हैं, और दूसरी बात आप ऑर्गेनिक की बात करते हो तो ऑर्गेनिक के लाइसेंस के जो प्रॉब्लम्स है काफी है. पिछले 4-5 महीने पहले महाराष्ट्र में इतने ऑर्गेनिक केमिकल कंपनी है जो डिस्ट्रीब्यूटर पर कार्रवाई हुई थी कि उनके पास लाइसेंस नहीं है. तो केंद्र सरकार क्या इस लाइसेंसिंग को और आसान बनाएगी? नहीं, देखिए आज के दिन में यूरिया का दाम 5,360 रुपए है और हमने लॉक इन करके रखा है यूरिया का MRP, और पिछले 2 साल में उसमें कोई बढ़ोतरी नहीं हुई है. और मैं आश्वस्त करना चाहूंगा किसान भाइयों को, इसमें कोई बढ़ोतरी नहीं होगी. और जो उत्पादन का उसका खर्च होगा वो 20,000 रुपए होगा. तो हर टन यूरिया के ऊपर भारत सरकार 15,000 रुपए का सब्सिडी दे रही है. वो सब्सिडी बरकरार रहेगी क्योंकि भारत सरकार का, नरेंद्र भाई मोदी जी का नीति है, यानी किसान बचाओ जमीन बचाओ, सब्सिडी बचाओ नहीं है. इसलिए सब्सिडी भी जारी रहेगी और ये दाम को हमने जो नियंत्रित करके रखा है वो वैसे ही रहेगा. और दूसरा मुद्दा ये लाइसेंस के बारे में, तो जो पर्यावरण के जो कंडीशनैलिटीज है उसको आपूर्ति करेगी, उन सारे कारखानों को और संयंत्रों को परमिशन देने का काम भारत सरकार का और प्रदेश सरकार का है. तो वो उसके लिए जो प्रक्रिया करना चाहिए वो करके देते हैं. इसमें कोई समस्याएं है, उस समस्याओं के लिए हम और हमारे हंसराज जी, माननीय मुख्यमंत्री जी और प्रकाश जावड़ेकर जी के साथ बैठ करके एक बैठक करने के लिए तैयार है. HALच्या रिवायवलचा प्लॅन हा केंद्र सरकारने तयार केला. माननीय मंत्री महोदय आणि राज्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून त्याचा कम्प्लीट रिवायवलचा प्लॅन तयार केलाय आणि ते रिवायवल करताना त्याचं लँड मॉनिटायझेशनचं त्यांनी एक मॉडेल तयार केलं की ज्यातनं त्याचं रिवायवल होऊ शकेल. आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि आम्ही सांगितलं की म्हाडाच्या माध्यमातून आम्ही ती लँड जी आहे ती मॉनिटाईज करायला तयार आहोत आणि त्या माध्यमातून याचं पूर्ण रिवायवल होणार आहे. मी हंसराजजी त्याच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देऊ शकते. HAL बद्दल थोडस नुकताच माननीय मंत्री महोदयांनी आणि आदरणीय मंत्री महोदय नितीनजी गडकरी आणि वित्तमंत्री या तिघांची कमिटी झालेली आहे आणि त्यामध्ये यावर पूर्ण प्लॅन तयार होत आहे. ते आदरणीय मंत्री महोदय सांगतील. देखिए, जो हमारे फार्मा PSUs है वो एक HAL है और KAPL है, BPCL है, RDPL है, IDPL है. ये सारे फार्मा कंपनीज 2 साल पहले घाटे में थे
और पिछले 2 साल में HAL को छोड़ करके बाकी सभी फार्मा कंपनियां वो प्रॉफिट में आ चुके हैं। ये पहली बात है। और HAL के बारे में हमने पूरा रिवाइवल प्लान बना चुके हैं और माननीय प्रधानमंत्री जी 3 मंत्रियों का एक समिति बनाया है जिसका अध्यक्षता माननीय अरुण जेटली जी कर रहे हैं, हम और नितिन गडकरी जी है उसमें। और इसका रिवाइवल प्लान और फाइन ट्यून करके हम आने वाले 15 दिन में फिर से कैबिनेट में जाने वाले हैं। मैं आपको आश्वस्त करना चाहूंगा HAL का पूरा रिवाइवल होगा और उस रिवाइवल का जो मॉडल और मॉडलिटीज है हम वो महाराष्ट्र सरकार के साथ बातचीत करेंगे और महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी HAL के रिवाइवल के बारे में पूरा इच्छुक भी है, आग्रही भी है, इसके बारे में वो भी पहल कर रहे हैं। और मैं समझता हूं केवल फुल कैपेसिटी नहीं, उससे ज्यादा, क्योंकि हम चाहते हैं HAL जो 30 साल पहले पेंसिलिन का एक आइकॉन था, तो आज के दिन में वो HAL बल्क ड्रग का एक सेंटर बनना चाहिए। तो जब हम भारत सरकार ऐसे सोच रही है, यानी जो हमारा निर्भरता है चीन के ऊपर बल्क ड्रग के लिए, उससे आत्मनिर्भर होने का सोच है, उस सोच का नींव वो पुणे का HAL बनेगा, ऐसे उसको डेवलप करने का हमारा सोच है। We are working on that, and there will be no burden on the state government, no burden, no investment of the state government. The entire revival package will be on PPP model, and its final modalities we are deciding, and I think within 15 days we will come before you once again. For the first time in last 15 years, this is a good news for the people of Maharashtra that the union government headed by Narendra Bhai Modi has decided to revive HAL and to the with the global standards. Thank you, friends. सर, एकदा विचारायचं मला की महाराष्ट्राच्या जमिनीत घेईल असं काही तुमचं म्हणणं आहे? हे आम्ही ऑफर केला आहे। आता त्यांचं जे काही पॅकेज त्यांचं तयार होईल त्याच्यात आम्ही ही तयारी दाखवली आहे की जर त्यांना लँड मॉनिटाईज करायची असेल तर आम्ही महाराष्ट्राकडून आम्ही ती घ्यायला तयार आहोत, आमच्याकडनं काही अडचण नाही आहे। सो व्हॉट एव्हर पॅकेज, जे काही पॅकेज हे तयार होईल, आमच्यावर फायनान्शियल बर्डन कुठलंही नाही, केंद्र सरकार ते करत आहे। त्यांना जी राज्याची मदत त्याच्यामध्ये हवी आहे ती सगळी राज्य सरकार देणार आहे।